नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्या विरुद्ध FIR दाखल झाला असेल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला जर उच्च न्यायालयामध्ये तुमच्या विरुद्ध दाखल झालेला FIR रद्द करण्यासाठी जायचं असेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्ट यांनी 2026 मध्ये एक महत्त्वपूर्ण जजमेंट दिलं. त्या जजमेंटच्या आधारे तुमचा विरुद्ध झालेला FIR हा रद्द किंवा क्वॅश होऊ शकतो का, किंवा FIR रद्द करून घेण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची कायदेशीर पूर्तता ही तुम्हाला करावी लागेल, या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट तसेच महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे GR, महाराष्ट्र जमीन महसूल संदर्भात निर्गमित झालेले परिपत्रक याची संपूर्ण माहिती लोकांना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती देत असतो. त्याच स्वरूपामध्ये आता जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असेल आणि त्या व्यक्तीला जर उच्च न्यायालयात जाऊन 482चा आधार घेऊन जर तो FIR क्वॅश करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काही कायदेशीर गोष्टींची पूर्तताही करावी लागू शकते. या संदर्भात एक प्रकरण असं, या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की आरोपींविरुद्ध त्यांनी खोटे दस्तऐवज तयार केले, खोट्या सह्या केल्या, खोटे शिक्के तयार केले. या अंतर्गत इंडियन पिनल कोड 420, 467, 68 या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. परंतु तो गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या विरुद्ध जे काही गुन्हे दाखल झाले ते खोट्या स्वरूपाचे आहेत, त्यामध्ये आमचा कोणताही सहभाग नाही किंवा रोल नाही. आणि अशी परिस्थिती असल्यामुळे आमच्या विरुद्ध दाखल झालेला FIR किंवा गुन्हा हा रद्द करावा अशी मागणी त्यांनी हायकोर्टात केली. परंतु गुन्ह्याचं स्वरूप बघता ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते, कारण 420 मध्ये फसवणुकीचा प्रकार येतो. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विश्वासात घेऊन त्याची आर्थिक लुबाडणूक करत असाल तर तो फसवणुकीमध्ये मोडतो. आणि 467, 68 या अंतर्गत खोटे दस्तऐवज तयार करायचे किंवा त्या दस्तऐवजांवर खोट्या स्वरूपाच्या सह्या आणि खोट्या स्वरूपाचे सही शिक्के वापरून तो दस्त तयार करून त्याचा जर फायदा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर मात्र अशा स्वरूपाचे गुन्हे देखील हे गंभीर स्वरूपामध्ये मोडतात. आणि हायकोर्टामध्ये ते आरोपी गेल्यानंतर हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध दाखल झालेला जो काही FIR होता तो रद्द केला. यामध्ये परिस्थिती अशी होती की गुन्हे हे 420, 467, 68 अंतर्गत दाखल होते आणि त्यामध्ये एक्सपर्ट ओपिनियनची गरज होती, कारण अशा स्वरूपाचे गुन्हे खरे किंवा खोटे हे ठरवण्यासाठी एक्सपर्ट ओपिनियनची आवश्यकता असते. आणि ते ओपिनियन हायकोर्टाने विचारात न घेता त्यामध्ये जो काही दाखल झालेला FIR होता तो न्यायालयाने रद्द केला आणि त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये फिर्यादी यांनी धाव घेतली. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असा होता की हायकोर्टाने FIR रद्द करताना ज्या कायदेशीर बाबी तपासायला हव्या त्या तपासल्या नाही. म्हणजे हायकोर्टासमोर फॉरेन्सिक रिपोर्ट हा आलेला असताना देखील त्याची कोणताही विचार किंवा त्याचं अवलोकन न करता जो काही आरोपींविरुद्ध दाखल झालेला FIR होता तो रद्द केला. आणि अशी ही कृती 482 मध्ये बसत नाही, कारण 482 खाली जर तुम्हाला FIR रद्द करण्यासाठी जायचं असेल तर प्रथम दर्शनी तुमच्या विरुद्ध कोणताही गुन्हा हा झालेला नाही हे सिद्ध होणं गरजेचं असतं. आणि उच्च न्यायालयाने या गोष्टी तपासल्या नाहीत आणि जो काही आदेश झाला तर तो प्रीमॅच्युअर आदेश होता असं सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलं. आणि असे आदेश दिले की यापुढे हायकोर्टाला जरी 482 खाली अधिकार असले
तरी ते मर्यादित स्वरूपात आहेत असं देखील ठळक मत माननीय सुप्रीम कोर्ट यांनी शारला बजलेल विरुद्ध बलजीत ठाकूर या प्रकरणामध्ये दिला. हा निकाल सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण प्रत्येक व्यक्तीविरुद्ध FIR दाखल झाल्यानंतर तो लगेच हायकोर्टमध्ये FIR रद्द करण्यासाठी किंवा क्वेश्चन ऑफ FIR साठी जात असतो. परंतु तुमच्या विरुद्ध दाखल झालेला FIR हा कोणत्या परिस्थितीत रद्द केला जाऊ शकतो हे देखील तुम्हाला माहीत असणं कायद्यानं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण FIR रद्द करून घेण्यासाठी न्यायालयात जाण्यापूर्वी तुम्हाला या कायदेशीर गोष्टींची माहिती आणि जाणीव असायला हवी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.